विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय। सिद्धता प्रूफ्स या ठिकाणी या विषयी आपण माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण कोण, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा आपण अभ्यास केलेला आहे। आपण या इयत्तेमध्ये भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते। भूमिती या विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबंध संकलन त्यांनी केले, त्यात सुसूत्रता आणली। त्यांनी प्रामुख्याने असे दाखवून दिले की स्वयंसिद्ध, काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने ही गृहीतक पॉस्टुलेट्स म्हणून स्वीकारली, तर त्यांच्या आधारावर ज्या तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म आपण सिद्ध करणार आहोत आणि सिद्ध केलेल्या या गुणधर्मांना प्रमेय आपण थेरम्स असे म्हणणार आहोत। युक्लिडने या ठिकाणी काही गृहीतक मांडली। त्या काही गृहीतकापैकी या ठिकाणी 5 गृहीतक या ठिकाणी दिलेले आहेत। एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात, हे पहिलं गृहीतक। या पद्धतीनं व या बिंदूतून असंख्य रेषा जातात। एका बिंदूतून 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते। ए आणि बी या 2 बिंदूतून जोडणारी ही रेषा ए बी ही एकमेव आहे। 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते। कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते। चौथं गृहीतक आहे ओ हा केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन हे वर्तुळ काढलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी कोणताही केंद्रबिंदू घेऊन दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते। त्यानंतर चौथा आहे सर्व काटकोन परस्पराशी एकरूप असतात। या ठिकाणी सर्व प्रकारचे या ठिकाणी काटकोन, समजा हा ABC काटकोन आहे, हा PQR काटकोन आहे, हा LMN हा काटकोन आहे, हा XY Z काटकोन आहे। हे सर्व काटकोन या ठिकाणी बाजू जरी या कोणांच्या या ठिकाणी कमी जास्त लांबीचे असतील तर बाण असल्यामुळं अमर्यादित आहेत, त्यामुळं काटकोन हाच या ठिकाणी सर्व काटकोन या ठिकाणी एकमेकावरती तंतोतंत बसतात आणि सर्व काटकोन तंतोतंत बसत असतील तर ते एकरूप असतात। सर्व काटकोन या ठिकाणी एकरूप असतात। 5वं गृहीतक आहे या ठिकाणी 2 रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या अंतरकोनांची बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्या दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात। या ठिकाणी ह्या 2 रेषा L आणि रेषा M यांची ही छेदिका आहे, यण छेदिका। या ठिकाणी हा कोन मोजलेला आहे एकाच बाजूला, छेदिकेच्या एकाच बाजूला हा 90 अंशाचा आणि हा 75 अंशाचे कोन आहेत, हे प्रत्यक्ष मोजून लिहिलेले आहेत। हे अंतरकोन आहेत एकाच बाजूला आणि या दोघांची बेरीज 90 आणि 75, 0 आणि 5, 5, 9 आणि 7, 16, 165 आहे। ही बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल तर या रेषा पुढे वाढवल्या तर ह्या निमुळत्या होत जातात आणि एकमेकींना छेदतात, किंवा दिलेल्या 2 रेषांना एकाच छेदिकेने छेदल्या असतात। छेदिकेच्या एकाच अंगास होणारे हे अंतरकोन आहेत, त्यांची बेरीज 2 काटकोनापेक्षा कमी असेल, 165 180 पेक्षा लहान आहे, त्यामुळं रेषा L आणि रेषा M त्या बाजूला वाढवल्या असता या बाजूला 2 काटकोनापेक्षा कमी बेरीज ज्या बाजूला आहेत त्या बाजूला वाढवल्या तर त्या छेदतात। असं हे 5वं गृहीतक आहे। यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून पाहिलेले आहेत। उदाहरणार्थ कोणताही त्रिकोण काढला आपण आणि त्रिकोणाचे 3 कोन आपण मोजून त्यांची बेरीज केली तर या ठिकाणी त्यांची बेरीज 180 अंश येते। या ठिकाणी कृतीने आपण हा गुणधर्म पडताळणी करू शकतोय। एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो। या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलेला हा गुणधर्म त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, याची सिद्धता आपण मांडता येते, याची सिद्धता देता येते, कारण हे गुणधर्म सत्य आहेत आणि सत्य असणारे गुणधर्मांची सिद्धता लिहिता येते। आणि म्हणून या ठिकाणी त्यासाठी केलेली जी तर्कशुद्ध मांडणी आहे त्या गुणधर्माची, म्हणजे त्या प्रमेयाची सिद्धता असं म्हणायचं त्याला, किंवा प्रूफ असं म्हणायचं। एखादं सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात। उदाहरणार्थ जेव्हा दिलेले कोन रेषे जोडीतले असतात तेव्हा त्यांची बेरीज 180 अंश असते। हे विधान सशर्त आहे, जर आणि तर किंवा जेव्हा तेव्हाच्या भाषेतलं आहे।
या ठिकाणी जेव्हापासून तेव्हापर्यंतचा भाग आहे दिलेले कोण रेषे जोडीतले असतात त्याला आपण पूर्वांग किंवा पक्ष असे म्हणणार आहोत. दिलेले कोण रेषे जोडीतले आहेत आणि त्यांची बेरीज मग 180 अंश असते. हा उत्तरांग आहे त्याला आपण साध्य म्हणणार आहोत. त्यांची बेरीज 180 अंश असते, हे साध्य आहे. ओके. या ठिकाणी सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकार आहेत. या ठिकाणी एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांनी केलेल्या कोणांच्या गुणधर्माची आपण प्रत्यक्ष सिद्धता कशी देता येते पाहूया. प्रमेय आहे 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात. या ठिकाणी पक्ष आहे एकमेकांना छेदणारे रेषा आहेत. रेषा AB आणि रेषा CD O बिंदूत परस्परांना छेदतात. O हा A आणि B च्या दरम्यान आहे, A'-O'-B आणि O हा C आणि D च्या दरम्यान आहे, C'-O'-D. साध्य आहे या ठिकाणी कोन AOC आणि त्याचा विरुद्ध कोन BOD एकरूप आहेत आणि दुसरी जोडी कोन BOC आणि कोन AOD एकरूप आहेत. या ठिकाणी याची सिद्धता आपण मांडू शकतोय. या ठिकाणी AOC हा जो कोण आहे त्या AOC या कोणाला AOCला या ठिकाणी कोन BOC रेषे जोडीतला आहे. AB या रेषेवर हा किरण OC आहे आणि कोन AOC आणि कोन COD हे 2 रेषे जोडीतील कोण आहेत आणि त्यांची बेरीज 180 अंश असते. हे पहिलं विधान रेषे जोडीतील कोण. आणि याच पद्धतीने या ठिकाणी कोन या BOCला BOC याच कोणाला हा BOD हा रेषे जोडी तयार करतोय. त्यामुळे कोन BOC आणि कोन BOD या दोघांची बेरीज 180 अंश आहे. AOCला आपण या ठिकाणी 1 नंबरचा कोन समजलं, BOCला 2 नंबरचा कोन समजलं आणि BODला 3 नंबरचा कोन समजलं. तर 1 आणि 2 हे रेषीय जोडीतील कोण आहेत. पहिलं विधान 2 आणि 3 यांची पण बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोण हा 2 कोण आहे हा दोघांमध्ये सामायिक आहे. पहा या ठिकाणी 1 आणि 2 वरून या ठिकाणी उजवी बाजू 180 अंश बेरीज देते. डावी बाजू समान दाखवलेली आहे. कोण AOC अधिक कोण BOC. एक विधानाची पहिल्या विधानाची डावी बाजू आणि दुसऱ्या विधानाची डावी बाजू कोण BOC बरोबर कोण BOD. दोन्ही बाजूला हा कोण BOC आहे. तो गेल्यानंतर कोण AOC आणि कोण BOD हे समान मापाचे राहतात. BOCचा लोप झालेला आहे कोण BOCचा आणि या ठिकाणी आपलं पहिली सिद्धता कोण AOC बरोबर कोण BOD किंवा एकरूप आहेत. कोण एकरूप कोण AOD विरुद्ध कोण एकरूप असतात. अशाच पद्धतीनं दुसरी जोडी कोण BOC एकरूप कोण AOD आपल्याला दाखवता येते असे आपण म्हणू शकतोय. अशा पद्धतीनं ही प्रत्यक्ष सिद्धता अशी आपण लिहितो. आता अप्रत्यक्ष सिद्धता इनडायरेक्ट प्रूफ आपण पाहायचे कशी सिद्धता प्रत्यक्ष सिद्धता लिहिली जाते. या पद्धतीत सुरुवातला हे साध्य जास्त साध्य म्हणजे या ठिकाणी उत्तरांग जो आहे त्याला आपण साध्य म्हणतो तेव्हा नंतरचा भाग किंवा तर नंतरचा भाग आहे असत्य आहे असे गृहीत धरतात आणि त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्याच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणं चुकीचं आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारावं लागतं, स्वीकारलं जातं. उदाहरण पाहूया. या ठिकाणी विधान आहे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. या ठिकाणी 2 पेक्षा मोठी असणारी 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यासारख्या संख्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. म्हणजे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम असते. 2 हीच केवळ या ठिकाणी समसंख्या आहे, मूळ संख्या आहे. सशर्त विधान या ठिकाणी कसं केलेलं आहे पाहूया. जर P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर P ही विषम संख्या असते. पक्ष दिलेल्या बाबी म्हणजे जरपासून तरपर्यंतचा भाग P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी Pचे
1 व p हे दोनच विभाजक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 3चा विभाजक 1 गुणिले 3, 1 आणि 3, 1 न भाग जातो आणि त्याच संख्येनं. 5चा 1 आणि 5, 7चा 1 आणि 7, 11चा 1 आणि 11. अशा पद्धतीनं पीचा 1 आणि p हे दोनच विभाजक आहेत. साध्य आहे आमचं. या ठिकाणी p ही विषम संख्या आहे. या ठिकाणी 2पेक्षा मोठे असताना मूळ संख्या विषम असते, म्हणजे पुढचा भाग आहे तो साध्य उत्तरांगाचा. p ही विषम संख्या आहे. आता या ठिकाणी सिद्धता लिहित असताना p ही संख्या विषम नाही असं मानायचं. म्हणजे साध्य आमचं p ही विषम संख्या आहे, ती विषम नाही असं मानायचं. मानलं म्हणजे p ही समसंख्या आहे. विषम नाही म्हणल्यानंतर p ही समसंख्या आहे. म्हणजे 2 हा pचा विभाजक आहे. म्हणजे 4चा 2 विभाजक आहे, 7चा 2 विभाजक आहे. म्हणजे नक्की या ठिकाणी जर p ही समसंख्या असेल तर 2 हा pचा विभाजक आहे. हे पहिलं विधान. पण p ही 2पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे पक्षामध्ये. p ही 2पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे, म्हणून p चे 1 आणि p हे 2च विभाजक आहेत. ओके, 1 आणि p हे 2च विभाजक आहेत. आता आपण पाहिलं हे दुसरं विधान. पण विधान 1 आणि 2 वरून पक्षाशी विसंगत आहे, म्हणजे मानलेली पक्षाची विसंगत आहे. पक्ष तर आहे या ठिकाणी p ही 2पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. या ठिकाणी p हा 2चा विभाजक आहे, पहिलं विधान आहे. आणि मग या ठिकाणी 2पेक्षा मोठी मूळ संख्या आहे पक्षामध्ये दिलेली आहे, आणि p चे 1 आणि p हे दोनच विभाजक आहेत. म्हणजे 1 आणि 2 विधान पहिला आपण तर पक्षाची विसंगत आहे, म्हणजे मानलेले विधान चूक आहे. कोणतं मानलेलं? p ही संख्या विषम नाही हे मानलेलं विधान चूक आहे. म्हणजेच p ही 2पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. ओके, म्हणजे p ही विषम संख्या नाही असं मानलेले विधान हे चूक आहे. म्हणजेच p ही 2पेक्षा मूळ संख्या असेल तर ती विषम संख्या आहे हे सिद्ध होते. वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स, ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स थ्रू ॲक्टिव्हिटीज. In this standard, we are going to look at the subject of geometry with a different points of view, which was originated by the Greek mathematician Euclid, who lived in a 3rd century before Christian era. Euclid gathered the knowledge of geometry prevailing at this time and streamlined it. He looked for granted some self-evident geometrical statements which were accepted by all and called them postulates. He showed that on the basis of the postulates some more properties can be proved logically. Properties proved logically are called theorems. Some of the Euclid's postulates are given below. First is here, there are infinite lines passing through a point. Second, there is one and only one line passing through 2 points. Third, here a circle of given radius can be drawn taking any point as its center. Fourth, all right angles are congruent with each other. And fifth, if 2 interior angles formed on one side of a transversal of 2 lines add up to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other. A property is supposed to be true if it can be proved logically. It is called a theorem. The logical argument made to prove a theorem is called a proof. When we are going to prove that the conditional statement is true, its antecedent is called the given part and the consequent is called the part of proved. Okay, there are 2 types of proofs, direct and indirect. The example of direct proof, the theorem is that the opposite angles formed by 2 intersecting lines are of equal measures. Here given is line AB and line CD intersect at point O such that A dash O dash B
and C dash O dash D. Okay, here to prove angle AOC congruent angle BOD and angle second BOC a congruent angle AOD or equal angle AOD. Okay, here proof angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. This is first statement. Angles in linear pairs. Second, angle BOC plus angle BOD again is equal to 180. Angles in linear pairs from first and second statements LHS RHS are equal, therefore LHS is also equal. Angle AOC plus angle BOC is equal to angle BOC is equal to angle BOD. Here eliminating angle BOC from both sides, we get angle AOC is equal to angle BOD. Similarly, it can be proved that angle BOC is equal to angle AOD. Okay. Then example, for example, here in direct proof, the type of proof starts with the assumption that the consequence is false. Using it and the properties accepted earlier, we start arguing step by step and reach a conclusion. Okay, the conclusion is contradictory with the antecedent or a property which is already accepted. Hence the assumption that the consequent is false goes wrong. So it is accepted that the consequent is true. Study the following example here. Statement is a prime number greater than 2 is odd. Here conditional statement, if P is a prime number greater than 2, then it is odd. Here given P is a prime number greater than 2, that is 1 and P are the only divisors of P. Okay, here to prove P is an odd number. Here proof is given here. Let us suppose that P is not an odd number. Okay, then so P is an even number. Therefore, a divisor of P is 2. This is first statement. But it is given that P is a prime number greater than 2 given. Okay, therefore 1 and P are the only divisors of P. This is second statement. Statements first and statement second are contradictory. Therefore, the assumption that P is not odd is false. Okay, the proves that the prime number greater than 2 is odd. Okay, again see here, this proves that the prime number greater than 2 is odd. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्याने सहकार्य करा. धन्यवाद.